नाशिक पुन्हा हादरलं। जेल रोड परिसरात अवैध दारू व्यवसायातून वाद, धारदार शस्त्राने युवकाची हत्या। शहरातील जेल रोड परिसरात दिनांक 1 मे रोजी रात्री 11:30 वाजेच्या सुमारास मोरे मडा बालाजी नगर येथे एका युवकाची धारदार शस्त्राने हत्या करण्यात आल्याची खळबळजनक घटना घडली आहे। अवैध दारू विक्रीच्या वादातून ही हत्या झाल्याची माहिती समोर आली असून या प्रकरणी नाशिक रोड पोलिसांनी तपास सुरू केला आहे। मिळालेल्या माहितीनुसार निलेश पेखडे राहणार मोरे मडा जेल रोड याचा अवैध दारू विक्रीचा व्यवसाय आहे। या व्यवसायातून मिळणाऱ्या पैशावरून त्याचा सतत रेकॉर्डवरील गुन्हेगार हितेश डोईफुडे राहणार महाजन हॉस्पिटल मागे जेल रोड याच्याशी वाद होत असे। हितेश डोईफुडे हा नेहमी पेखडे याच्याकडे पैशाची मागणी करत असे। दिनांक 1 मे रोजी हितेश पेखडे रात्री याच्या घरी येऊन शिवीगाळ करत धमकी देऊ लागला। त्यावेळी वाद उफाडून दोघांमध्ये झटापट झाली। या झटापटीत निलेश पेखडे याने धारदार शस्त्राने हितेश डोईफुडे याच्या डोक्यावर, खांद्यावर व पाठीवर गंभीर वार केले। यामध्ये हितेशचा जागीच मृत्यू झाला। घटनेनंतर आरोपी निलेश पेखडे स्वतः नाशिक रोड पोलीस ठाण्यात जाऊन शरण गेला असून पोलिसांनी घटनेची नोंद घेऊन पुढील तपास सुरू केला आहे। या प्रकरणी नाशिक रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू असून परिसरात खळबळ उडाली आहे। या हत्येमुळे जेल रोड परिसरातील अवैध व्यवसाय आणि गुन्हेगारी पुन्हा एकदा ऐरणीवर आली आहे। महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी क्राईम रिपोर्टर, नाशिक रोड, नाशिक। नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा आणि बेल